मुंबईच्या महापौरवरून सस्पेन्स कायम. महापौर पदासाठी हॉटेल पॉलिटिक्स. शिंदेच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक 42 तासांपासून वांद्र्यामधल्या हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये मुक्कामी. शिवसेना घाबरणारी पार्टी नाही. ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत. एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा. तर एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात म्हणून नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम ठेवल्याचंही स्पष्टीकरण. आता कुठेही पळवापळवी होणार नाही. आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय घेऊ. शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. शिंदेंचे नगरसेवक मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये संजय राऊत जाणार. विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा. कोंडलेल्यांशी संपर्क करण्याची अनेक साधनं. राऊतांचा टोला. शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी. भाजपनं आम्हाला सन्मानपूर्वक पदं सोडावीत. शिवसेनेची भावना. सूत्रांची माहिती. सत्ता स्थापनेसाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज. कामाला लागा. कामाचा आराखडा तयार करा. आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करा. नवनिर्वाचित नगरसेवकांना शिंदेंचा कानमंत्र. भिवंडीमधील माजी महापौर विलास आर पाटील यांच्या बंगल्यावर हल्ला. भाजपा आमदार महेश चौगुलेंचा मुलगा मीत चौगुलेंनी हल्ला केल्याचा आरोप. विलास पाटलांच्या समर्थकांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठिय्या. पोलिसांकडून लाठीचार्ज. कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये अखेर महायुतीचं ठरलं. दोन्ही ठिकाणी भाजप शिवसेना युतीचाच महापौर बसवण्याचा निर्णय. फडणवीस आणि शिंदे लवकरच घोषणा करणार. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये बुधवारपासून अंतिम सुनावणी. खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार. मुंबईत थंडीची तीव्रता अधिक. कुलाबा आणि सांताक्रूजमध्ये तापमानामध्ये मोठी घसरण. किमान तापमान 18 अंशांपर्यंत घसरलं. मुंबईत लवकरच 30 मजली विहार भवन उभारणार. नितीश कुमार सरकारकडून 314 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर.